नमस्कार मित्रांनो. राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर राज्य सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची कार्यपद्धती जाहीर केली. मात्र या योजनेमध्ये अनेक गंभीर त्रुटी असल्याचा दावा राजपत्रित अधिकारी महासंघाने केला आहे. सर्वात मोठा आक्षेप म्हणजे उशिरा सरकारी सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. कारण कमी सेवा काळामुळे अनेक कर्मचारी 50% निवृत्ती वेतनाच्या पात्रतेतून बाहेर पडू शकतात. त्यामुळे केवळ 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाचा सरसकट 50% निवृत्ती वेतन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसंच 10 वर्षापेक्षा कमी सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणशीर किंवा किमान 10,000 रुपये निवृत्ती वेतन मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण, विवाह किंवा घर खरेदीसाठी काढलेली संचित निधीची रक्कम विना व्याज परत जमा करण्याची सुविधा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 10 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास 58 वर्ष पूर्ण होण्याची वाट न पाहता पुढील महिन्यापासूनच निवृत्ती वेतन चालू करावे अशी मागणी यावेळी केली. याशिवाय 20 वर्ष सेवा पूर्ण झाल्यास पूर्ण निवृत्ती वेतन, सेवा काळामध्ये 3 वेळा विकल्प बदलण्याची सुविधा आणि 1982च्या निवृत्ती वेतन योजनेतील सर्व लाभ नवीन योजनेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी यावेळी महासंघाने केली आहे. दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कायम ठेवत कर्मचारी संघटनांनी सरकारने या त्रुटी तातडीने दूर कराव्यात असा इशारा सुद्धा दिलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सरकारने या मागण्या मान्य कराव्यात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच अशाच सरकारी कर्मचारी आणि पेन्शन विषयक अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.